हे बघा माझ्या आता 2 डबे दिसताय तुम्हाला. दिसताय सगळ्यांना? हो. हा, एक प्लास्टिकचा डबा आहे आणि हा स्टीलचा डबा आहे. दिसायला बघा एकदम छान दिसेल. जर याचा फोटो काढला आणि याचा फोटो काढला, हा फोटोमध्ये इतका छान नाही येणार. हा खूप छान दिसेल कारण हा रंगीत आहे आणि जे रंग असतात ते आपल्याला खूप छान आवडतात. तर याच्यात मी दोघांच्यात खिचडी आणलेली आहे. आपण प्लास्टिकमध्ये का खायचं नाही आणि स्टीलमध्ये का खायचं नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा बघा, स्टीलमध्ये पण खिचडी दिसते बघा तुम्हाला. सॉरी, प्लास्टिकमध्ये पण खिचडी दिसते. आता हा बघा इथं घाम दिसतोय तुम्हाला जो आलेला. आता याच्यात गरम गरम खिचडी बनलेली होती. दिसते सगळ्यांना? बघा इथं वरती जो घाम आलेला आहे दिसतोय सगळ्यांना? दिसतोय बघा. हां, मम्मी काय करते सकाळी सकाळी पटकन स्वयंपाक करते, पोहे करते, मॅगी करते आणि पटकन आपल्याला असं डब्यामध्ये भरून देते. थंड होण्याची काही वाट बघत नाही कारण आपल्याला वेळ होतो. तर बघा त्याला घाम आलेला आहे आणि हा घाम आपला तसंच पोटात जातो. मग नंतर काही थोड्या वेळाने ते थंडी होते आणि थंडी झाल्यानंतर ती खिचडी परत तो घाम त्याच्यात पडतो आणि तो घाम हे प्लास्टिक आहे. प्लास्टिकमुळे आपल्या शरीराला कॅन्सरसारखा आजार होतो, मोठा आजार होतो कॅन्सरसारखा. कॅन्सर हा आजार नाव ऐकले तुम्ही? तुम्ही अजून छोटे, पण बघा कॅन्सर हा अगदी छोट्या मुलांना सुद्धा होतो. अगोदर फक्त मोठ्या माणसांना व्हायचा, पण आता इतकं प्लास्टिक वाढलेलं आहे, प्लास्टिकमुळे इतका त्रास होतो शरीराला की छोट्या छोट्या मुलांना सुद्धा कॅन्सरसारखा आजार होतो. आणि हा आजार असा आहे की हा लवकर दुरुस्त होत नाही किंवा दुरुस्तच होत नाही. जर त्याच्या स्टेप वाढल्या तर तो आपल्याला मृत्यूसुद्धा येऊ शकतो आपल्याला. कशामुळे? कॅन्सरमुळे. कशामुळे? कॅन्सरमुळे. आणि तो आजार आपल्याला कशामुळे होतो? बोला सगळ्यांनी. प्लास्टिकमुळे. जे आपलं हे बघा, हे जे प्लास्टिक वितळतं, याला जे घाम आलेला आहे म्हणजे हे वितळतं आणि थोडं थोडं अगदी थोडं थोडं ते आपल्या शरीरात जातं आणि मग आपल्याला हळूहळू कॅन्सरसारखा मोठा आजार होतो. मग आपण म्हणतो अरे मी तर काही खाल्लंच नाही, मी तर काही बाहेरचं खाल्लंच नाही, मग कसं काय मला आजार झाला? पण आपण या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तरच आपल्याला आजार होणे टाळता येतं. आणि जर आपण या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या नाही तर आपल्याला याच्यापासून मोठमोठे आजार होतात. समजलं? आता इकडे बघा, हा स्टील आहे बघा, पण